नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम खेड्यापाड्यांचा आता नशीब बदलणार का? कारण अनेक वर्षांपासून मुख्य शहरापासून तुटलेल्या भागांना आता थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि यामागचं मोठं कारण ठरत आहे राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमृतकाल रस्ते विकास आराखडा. होय, राज्य सरकारच्या रस्ते आणि विकास योजना 2025 ते 2047 अंतर्गत हा विशेष प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागाला विकासाची नवी दिशा मिळणार का, अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नंदुरबारचे खासदार, सर्व तालुक्यातील आमदार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळेच आता पुढील 20 वर्षांसाठी राज्य सरकार रस्ते विकासाचं धोरण आखत असताना दुर्गम भागाला विशेष प्राधान्य दिलं जाणार असल्याची चर्चा अधिक वेगाने पुढे येत आहे. दरम्यान या बैठकीत लोकप्रतिनिधींनी भविष्यातील विकास आराखड्याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे दुर्गम भागातील अडचणी, रस्ते, संपर्क व्यवस्था या सर्व मुद्द्यांना देखील बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जाते. तर आता हा अमृतकाल रस्ते विकास आराखडा नेमका आहे तरी काय? यामुळे खरोखरच दुर्गम पाड्यांना मुख्य शहराशी थेट जोडणारे नवे रस्ते तयार होणार का? आणि या बैठकीत नेमके कोणते मोठे निर्णय आणि मागण्या समोर आल्या? चला तर मग सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्हा म्हटला की डोळ्यासमोर येते ही आदिवासी संस्कृती आणि सातपुड्याच्या कुशीत वसलेले ते दुर्गम पाडे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जायला आज देखील कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत अशा गावांमधून प्रवास करणे खरोखर धोक्याचे मानले जाते. अनेक वेळा अशा दुर्गम गावांमधून अत्यंत गंभीर परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करतानाचे व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. मित्रांनो, आता नंदुरबार जिल्हा स्थापन होऊन जवळपास 28 वर्षे झाली आहेत. तरी देखील जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ही परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. या परिस्थितीचा विचार करता आता राज्य सरकारकडून अमृतकाल विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाडे व गावे जोडण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे खासदार गोवाल पाडवी, आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी उपस्थित होते. त्यासोबतच आमदार विजय कुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार शिरीष नाईक यांनीही ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला हजेरी लावली. लोकप्रतिनिधी सोबतच या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अंकुश पालवे, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मयूर वसावे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासह बांधकाम विभागातील अनेक महत्त्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणाचे अधिकारी यांच्यात झालेल्या या बैठकीत पुढील 20 वर्षांसाठी राज्याच्या रस्ते विकासाचे धोरण निश्चित करताना जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित ही योजना तयार करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. या योजनेत एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच जिल्ह्यातून जाणारे इतर रस्ते या सर्वांचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. सन 2047 पर्यंत 750 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना आखली गेली आहे. याबरोबरच जिल्ह्यात असणारे तीर्थक्षेत्र जसे की प्रकाशा, उनबदेव, त्याबरोबरच पर्यटन स्थळे जसे की तोरणमाळ, उद्योग केंद्रे, औद्योगिक वसाहती, रेल्वे स्टेशन आणि ड्राईव्ह पोर्ट्स या सर्वांना अगदी उच्च दर्जाच्या रस्त्यांशी जोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तर चला आता जाणून घेऊया या अमृतकालीन रस्ते विकास योजनेतील काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे. यामध्ये सर्वप्रथम जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागाचा विकास, द्वितीय ग्रामीण संपर्क व्यवस्था मजबूत करणे, तृतीय जिल्ह्यात उद्योग आणि पर्यटनाला चालना देणे, चौथं अपघात मुक्त आणि सुरक्षित रस्ते उभारणे सर्वांचा समावेश करण्यात आलाय.
तसेच गेल्या काही काळापासून असलेली लोकप्रतिनिधींची मागणी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर्स मिथाली सेठी यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील दुर्गम गावांना जोडण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतोय. आता या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद यंत्रणेकडून देण्यात आली. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर अंकुश पालवे यांनी सांगितले की जिल्हा मार्ग म्हणजे डिस्ट्रिक्ट वेचे रूपांतर राज्य मार्ग म्हणजे स्टेट हायवे मध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत खासदार गोवाल पाडवी, आमदार विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी आणि तसेच आमदार शिरीष नाईक यांनी देखील काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. विशेषतः या बैठकीतील लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेला सातपुड्याच्या आदिवासी भागातील रस्त्यांचा प्रश्न हा आकर्षणाचे कारण ठरला होता. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांइतकाच ग्रामीण भागातील संपर्क महत्त्वाचा असून यासाठी GI मॅपिंग पेक्षा गाव पातळीवरील प्रत्यक्ष सर्वेक्षण आवश्यक आहे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. त्यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे रस्ते नकाशे अवघ्या 4 महिन्यात तयार करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती देण्यात आली. तर चला एक एक मुद्दा सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम रोड सेक्टर पॉलिसी. मित्रांनो, पहिल्याच 9 महिन्यात आता रोड सेक्टर पॉलिसी तयार करण्यात आली असून नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यातील जवळपास 47% रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. द्वितीय, लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार 5% बदल. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या या योजनेत आता स्थानिक प्रतिनिधी जसे की आमदार आणि खासदार यांच्या सूचनांमुळे जवळपास 5% बदल करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. तृतीय, शहादा डेडियापाडा राज्यमार्ग. जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शहादा डेडियापाडा या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देखील बैठकीत देण्यात आली. त्या संपूर्ण प्रक्रियेचा कालावधी हा 2026 पासून ते 2047 पर्यंत असा तब्बल 11 वर्षे ठरवण्यात आलाय. म्हणून यामुळे फक्त जिल्ह्यातील दुर्गम भागांना कनेक्टिव्हिटी मिळणार नाही, तर त्यासोबतच राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवेचा देखील विकास होत असल्यामुळे जिल्ह्याची ओळख ही आता संपूर्ण देश पातळीवर निश्चित होणार आहे. म्हणूनच आता या निर्णयाचे सध्या जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सोबतच हा संबंधित ठराव सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकमताने मंजूर केलाय. आता यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा कायापालट कसा होणार ते पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती जिल्ह्यात पार पडलेल्या अमृतकाल रस्ते विकास आराखड्यासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.